हॅलो नमस्कार, आपल्या चॅनलमध्ये सगळ्यांचे स्वागत आहे। कालच्या व्लॉगमध्ये तुम्ही पाहिलंच असेल की सकाळी मी देवपूजा वगैरे कशी केली, तर दुपारी थोडंसं रेस्ट वगैरे करून मग संध्याकाळचं माझं परत रुटीन चालू झालं होतं। तर आज रक्षाबंधन आहे, तर सगळ्यांनाच माहिती आहे, तर त्यासाठी माझी तीच तयारी चालू होती रक्षाबंधनसाठी। तर दीदी वगैरे येणार होते, म्हणजे यांची बहीण आणि त्यांच्यासोबत दादाही येतील असं वाटलं। तर असं 2-4 माणसांचं एक्स्ट्रा स्वयंपाक आणि आमचे घरामध्ये 2-4 असं 7 ते 8 लोकांचा स्वयंपाक करायचा होता मला। त्यामुळे दुपारपासूनच मी चालू केलं होतं, संध्याकाळी 4 वाजल्यापासूनच तयारी वगैरे। पण तोपर्यंत मध्ये अशी सारखी लाईट जात होती आणि त्यामुळे खूपच उशीर होत होता। आणि भाजीमध्ये आता 2 भाज्या बनवायला वेळ लागेल, म्हणून मग मी ठरवलं एकच भाजी करायची। तर मी कुर्मा बनवणार होते फक्त, तर त्याच्यासाठी इथं भिजवलेले वाटाणे घेतलेत आणि बटाटा, फ्लावर आणि बीन्स घेतलेत कट करून। याच्यामध्ये फक्त मी पनीर टाकलं नव्हतं, कारण दीदी जे आहेत तर ते श्रावण महिन्यात दूध वगैरे खात नाही, त्यामुळे पनीर वगैरे मी ॲड नाही केलं। आणि हे जे सगळे मसाले आहेत तर त्याचंच वाटण बनवलं आहे मी। तर फक्त खसखस होती, ती अर्धा तास पाण्यात थोडीशी भिजवून घेतली होती वाटणामध्ये, आणि याची बारीक पेस्ट केली होती। आणि दुसरीकडे कांदा आणि टोमॅटो, तर तेही बारीक पेस्ट केले होते। तर हे खसखसचं पाणी वगैरे घालून याची चांगली एकदम फाईन अशी पेस्ट बनवली। आणि नंतर मग कढई गरम करून तेल वगैरे छान तापू दिल्यानंतर थोडेसे जेवढे खडे मसाले होते तर तेवढे घातले, आणि त्यानंतर लगेच हे जे वाटण बनवलं होतं तर ते लगेच टाकून दिले। तर हे वाटण पूर्ण फ्राय व्हायला जवळजवळ 10 ते 15 मिनटं लागतात। तोपर्यंत व्यवस्थित दुसरं काही काम असेल आजूबाजूचं तर तेही करू शकतो। तर तोपर्यंत मी साईडला दूध पण गरम करत ठेवलं होतं खिरीसाठी। तर आज सोमवार आहे, तर नैवेद्याला तांदळाची खीर मी बनवतेच नेहमी। तर आता हे वाटण व्यवस्थित सगळं टाकून घेतलं मी, आणि मला थोडंसं तेल कमी वाटलं म्हणून मग ह्याच्यामध्ये नंतर थोडंसं मी बटर पण ॲड केलं। तर वाटण छान होते तोपर्यंत मग इकडं मी दिवा वगैरे लावून घेतला। आणि आता संध्याकाळचं दिवाबत्ती झाल्यानंतर मग परत जो आहे ते स्वयंपाक वगैरे चालू ठेवलं। आणि आज पाऊस वगैरे होता सकाळपासून, तर बरं झालं आज व्यवस्थित छान घरीच पूजा करून घेतली, कारण पावसामुळं बाहेर पण जाता नाही आलं। सकाळपासून आज पाऊसच आहे, त्यामुळं मग सगळंच राहिलं। संध्याकाळचा ग्रंथ परत एक वेळ वाचणार होते, तर तेही राहिलं, कारण गडबड होते, सगळे 2-3 मुलं आणि त्यांना बघत स्वयंपाक वगैरे, तर त्यामुळे राहून गेलं ते। तर मग नंतर सगळे येईल तसं त्यांना कोणाला चहा, कोणाला दूध वगैरे हे मधून चालूच होतं, आणि पूर्ण असं स्वयंपाक सगळा बनवून घेतला। स्वयंपाकामध्ये फक्त भाजी होती कुर्म्याची, दुधाची खीर होती, दुधाची म्हणजे तांदळाची खीर, आणि थोडेसे भजी बनवले होते, आणि पापड फ्राय केले होते, भात बनवला होता। तर एवढा मेनू होता जेवणाचा। तर याची कुर्म्याची डिटेल रेसिपी मागच्या 1-2 दिवसापूर्वी मी शेअर केली। इथे 1 लिटर दूध वापरले मी। दूध चांगलं आटवलं की मग नंतर त्याच्यामध्ये तांदूळ बारीक केलेले वाटण घातले, आणि थोडीशी साखर घातली, आणि त्याच्यामध्ये ड्रायफ्रूट्स घालून खीर शिजत ठेवली। भाजी वगैरे झाल्यानंतर मग सगळ्या थोडेसे 2-4 चपात्या लाटल्या मी, आणि त्यानंतर राखी वगैरे बांधायची होती, त्यामुळे पुढच्या चपाती सासूबाईंनी लाटल्या।
तर ही राखी बांधणार होती, पण ती तर राखीच बांधत नव्हती, तर त्यामुळं मग इथं दीदींनीच चिनूला पण राखी बांधली. नाहीतर तिला किती ट्राय केला ताट वगैरे घ्यायचा, पण ती काही घेतलीच नाही. शेवटी परीसोबत मग छान फोटो वगैरे काढले आणि परीनीच थोडंसं हात लावला ताटाला. तिला किती ओरडलं, नीट सांगितलं तरी ही ऐकतच नव्हती, रडायलाच चालू केलं होतं तिने. त्याच्यानंतर मग दीदीने ह्यांना राखी बांधून घेतली आणि मग ह्यांचं झाल्यानंतर मग भाऊजींना राखी बांधून घेतली. आणि गिफ्ट काय काय भेटलं तर ते दाखवते तुम्हाला. तर भाऊजींनी आणली होती साडी आणि यांनी आणलं होतं गिफ्ट. तर गिफ्ट खोलायला लावलं वगैरे, कारण पॅक करून आणलं होतं. तर त्यांनाही आवडलं, छान होतं. तर गिफ्टमध्ये नोज पिन होती आणि थोडीशी आम्ही दोघांनी सिलेक्ट केली होती. 2 दिवस आधी आम्ही बाहेर गेलो होतो, तर मालाबारमधून आणली होती ही आणि छान होती, म्हणजे मला तर आवडली. आणि डिझाईन वगैरे पण छान अशी युनिक होती, मस्त वाटली, त्यांनाही आवडली. त्याच्यानंतर आम्ही म्हणजे सगळ्यांनी जेवण केलं आणि त्यांचं सगळ्यांचं जेवण झाल्यानंतर मग आम्ही केलं. तर आजचा व्लॉग हा इथंच थांबवते आणि मला गिफ्टमध्ये काय भेटलं आणि विहीला परीला तर तेही दाखवते मी तुम्हाला. तर पाऊस होता त्यामुळं आणि त्या दीदींच्याही घरी पाहुणे आले होते, तर त्यामुळं दीदींचे मिस्टर म्हणजे त्यांनाच दादांना मी नेहमी राखी बांधते, तर ते काही नाही आले यावेळेस, कारण पाहुणे होते त्यामुळे ते थांबले होते घरी. तर मग मी फक्त त्यांच्याजवळून राखी पाठवून दिली. तर विहीन परीसाठी ते 2 ड्रेस सेम कलरचे होते, पीच कलरचे. आणि ही साडी जी होती तर ती माझ्यासाठी घेतली होती. तर आता ही चंद्रकोर पैठणी जी आहे तर ती नवीनच चालली ट्रेंडिंगमध्ये, तर ती